की ज्या संतांनी ही शिकवण दिली. तुम्हाला माहिती आहे भगवानगड नंतर निर्माण झाला, अगोदर नारायणगड आहे. नारायणगडाची उपशाखा भगवानगड बोलली जाते. गुरुवारी न्यायाचार्यांनी अर्थात गुरुवारी शास्त्री बाबांनी तुम्हाला सांगितलं असेल की नारायणगडाची 8वी पिढी राष्ट्रसंत भगवान बाबा आहे. आणि आता गुरुकुलात तिथे राहत आहेत, कुठे नारायणगडावर भगवान बाबा राहत आहेत. जो चमत्कार देवाने केला, गुरुपुत्र जिवंत केला गुरुमातेच्या शब्दावरून. जो चमत्कार माझ्या ज्ञानोबरांनी 700 वर्षापूर्वी केला, तोच चमत्कार पुन्हा ज्या संतांनी केला, त्या संतांचं नाव आहे राष्ट्रसंत भगवान बाबा. भगवान बाबा नारायणगडावर राहत होते आणि नारायणगडावरून जवळच अगदी पूर्वेकडे जवळ गेलं तर बीड शहर आहे, सगळ्यांना माहिती आहे. बीड शहरात बाबांचे त्या काळात दौरे असायचे आणि ते दौरे असे असायचे की गावोगावी जाऊन अज्ञानी लोकांना सज्ञान बनवायचं, कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्या अंतःकरणातली अंधश्रद्धा घालवायची, याकरता ते दौरे असायचे भगवान बाबांचे. आज भगवान बाबांचा दौरा नारायणगडावरून निघाला, बीड शहरामध्ये गेला. बीड शहराच्या नजदीक संध्याकाळचा मुक्काम. असं सांगतात की नागापूर नावाचं गाव आहे आणि त्या नागापूर नावाच्या गावामध्ये संध्याकाळचा मुक्काम होता. बाबा संध्याकाळी येणार आहे. गावातील एकच गावामध्ये दुमजली माडी होती. त्या गावात एकच माळी समाजाचं घर आणि ते गावातले पाटील आणि सर्व गाव त्यांचं ऐकते. हे लक्षात असू द्या. ही आपला महाराष्ट्र आहे. नेतृत्व कुणीही करा, तुमच्यामध्ये मतभेद येऊ देऊ नका. ही शिकवणारी आपली पूर्वीची ही महाराष्ट्राची परंपरा आहे. माळी समाजाचे साळुंके त्यांचं नाव, देवराव माळी साळुंके. अहो एकुलते एक गावातले पाटील आहेत आणि सर्व गाव त्यांच्या शब्दाला मान देते. आणि झालं असं, पाटलांना मुलबाळ नव्हतं. 5 वर्षापूर्वी भगवान बाबांनी नारळ दिलं आणि त्यांच्या नारळाने एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव सुदामा ठेवण्यात आलं आणि तो सुदामा आता 5 वर्षाचा झालाय. पण झालं असं, आज नेमके गावात बाबा यायचे. महिन्यापासून सुदामा आजारी होता, इतका आजारी होता. आता पूर्वीच्या काळी काही हॉस्पिटल मोठे नव्हते, सर्वच रोगाचं निदान होत नसायचं. मग पूर्वीच्या काळी अंधश्रद्धा, देवऋषीकडे भूताटकी हे केलं जायचं. सगळं केलं. शेवटी दवाखाना कोणता? सरकारी दवाखाना. त्याच्या पलीकडे दवाखाना होता का? दवाखान्यातही जाऊन आले पण शेवटी गेले. त्याच्यामुळे काही फरक पडला नाही. भगवान बाबा गावाचे यायचे ज्या दिवशी, त्या दिवशी सकाळ सकाळी त्या बाळाचं, त्या सुदाम्याचं शरीर, 5 वर्षाच्या मुलाचं शरीर शांत पडलं. आता सगळं गाव शोकाकुल आहे, सर्व गाव रडतंय. इतक्यात पाटलांनी सगळ्या गावाला धीर दिला. बघा, संत आपल्या गावात येत आहेत. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. मुलगा माझा मेलाय, दुःख मला आहे. तुम्ही रडू नका, तुम्ही शोक करू नका. तुम्ही नेहमीप्रमाणे भगवान बाबा सारख्या संतांचं स्वागत करा, बाबांचं स्वागत करा. ढोल ताशे लेझिम पावल्या खेळत खेळत बाबांना आपण गावात घेऊन या. मीही बरोबर येणार आहे. आणि घरी आले. घरी आल्यानंतर त्या पाटलांची पत्नी आहे, तिलाच तर बोटच करून सांगितलं, हे बघ माझं म्हणणं व्यवस्थित ऐकून घे म्हटले. भगवान बाबा गावात येतील, संध्याकाळचं जेवण आपल्याकडे आहे, बाबा आपल्या घरी येतील. तू का रडलीस? आणि बाबा का जर बिगर जेवणाचे घरून गेले ना, माझ्या इतकं कोणी वाईट राहणार नाही. हे सांगितलं. ती शांत बसली. 9 महिने 9 दिवस ज्या बाळाला वागवलं, आज त्याचं शरीर समोर पडलंय. शरीर बाबा गेल्यानंतर आपण त्याचं उत्तर कार्य करू असं पाटलांनी सांगितल्यामुळे माळीवर दुसऱ्या मजल्यावर नेऊन ठेवलंय. प्रेत घरी पडलंय. कर्तबगार मनुष्य गावातला आहे आणि सगळं गाव शोकाकुल आहे. पण पाटलांचं म्हणणं आहे, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. भगवान बाबांचं नेहमीप्रमाणे स्वागत केलं. 5 वाजता बाबा गावात आले आणि गावात आल्यानंतर नेहमीप्रमाणे गावात पोहोचले. हनुमंताच्या पारावर अर्थात हनुमंताच्या मंदिरावर बसले. सगळं गावकरी समोर आहेत. बाबांनी सगळ्यांना हरिपाठ घ्यायला लावला, पावल्या खेळले, फुगड्या खेळले सर्व. आणि मग आता जेवायला बसायला लावलं. पण कोणी जेवायला बसत नव्हतं. का? अरे गावातला कर्तबगार मनुष्य, त्याचा एकुलता एक बाळ मुलगा मेलाय आणि आपण जेवावं एवढी तरी अक्कल आपल्याला असावी ना. कोणी जेवायला बसत नव्हतं. बाबांना जाणलं काहीतरी झालंय म्हणून
बाबांनी एक गावातला विश्वासू व्यक्ती त्याला जवळ बोलावलं आणि त्याला सांगितलं, खरं खरं सांग, तुला माझी शपथ आहे, खरं सांग काय झालंय, हे लोक का रडतायत, हे लोक एवढी शांत का आहेत, का जेवत नाहीत लोक. तेव्हा त्यांनी सांगितलं, बाबा आता जुने लोक, गावंढळ भाषा, त्याने सांगितलं, बाबा आणि त्या सुदामा, तो देवरामाचा सुदामा नाही का बाबा, आणि त्याचा काय भरोसा राहिला नाही बाबा, मेलय ते बा, मेलय, हो शरीर शांत पडलंय बाबा त्याचं. अरे मग त्याच्यामुळे तुम्ही रडतायत का, त्याच्यामुळे तुम्ही जेवत नाहीत का, चला मला त्याच्याकडे घेऊन. आणि मग ठरलं, बाबाने सांगितलं पहिले जेवायला जाणार, आणि मग पाटलांकडे निरोप पोहोचवला. नेहमीप्रमाणे सडा संमार्जन, रांगोळी, पाट, पाय धुण्याकरता गरम पाणी, टॉवेल हातामध्ये आहेत, आणि ज्या आईचं मूल वारलंय 5 वर्षाचं, ती पंचारती घेऊन बाबाला ओवाळण्याकरता समोर उभी आहे. विचार करा, डोळ्यात अश्रू आहे पण दाबलेले आहेत. का? पतीचं म्हणणं आहे बाबा घरून गेल्यानंतरच रडायचं, तोपर्यंत रडायचं नाही. त्याच वेळी आईने अश्रू दाबलेत, आणि आता समोर बाबा आलेत, पाय धुतले, पंचारतीने ओवाळलं. हो, काय मागितलं असेल, माझ्या बाळाला परत द्या, एवढंच मागितलं असेल नाही. आज समोर बाबा आहेत, आणि बाबांना आत नेण्यात आलं. जुना वाडा, जुने वाडे सगळ्यांना माहिती आहे, एकीकडे स्वयंपाक चालायचा, एकीकडे बसायची वस्त्री असायची. त्या वस्त्रीमध्ये चांगले काही ठराविक लोक बसले आहेत, बाबा बसलेले आहेत, पाटील बसलेले आहेत. बोलणं चाललंय, बाबांनी विचारलं कुशल मंगल गावाचं कसं आहे, गावामध्ये बरं चाललंय का. म्हणले, बाबा तुमच्या आशीर्वादाने बरं चाललंय. असं? पाटील खरं सांगा काय, मी आल्यापासून पाहतोय, अर्धा तास मला घरात येऊन झालाय, सुदामा काही दिसत नाही. सुदामा काही दिसत नाही म्हटल्यानंतर पाटलांना शब्द फुटेना, पण पाटलांनी तो शब्द आवाला. पाटील म्हटले आता बोलायचंच नाही. पाटील शांत बसले. पण सुदामा कुठे, हे शब्द भगवान बाबांच्या मुखातून निघाल्यानंतर जी माता बाबांना जेवण्याकरता भाकर थापत होती ना, तिने महाराज अश्रू मोकळेच केले आणि मोठ्याने रडू लागली. सुदामा, सुदामा म्हणत रडत होती. आणि बाबांनी ते पाहिले अश्रू, सांगितलं, पाटील खरं सांगा, तुमची पत्नी रडतीये, खरं सांगा काय झालंय. म्हणले, काही नाही बाबा, महिना झाला सुदामा आजारी होता, आणि आता तुम्ही गावात यायचे, सकाळी सकाळी शरीर शांत पडले. अरे अरे माझ्यासारखा संत, मी जर भगवंताचा एक भक्त गावात येतोय, आणि गावामध्ये जर असं अपशकुन घडत असेल, असं जर प्रेत वगैरे जर पडत असतील, तर भविष्यातही कुणीच संतांचं अतिथी पूजन करणार नाही. हा भविष्यातला डाग पुसण्याकरता भगवान बाबाने सांगितलं, सुदामा कुठे आहे मला बघू द्या. वर बाबांना नेण्यात आलं, जिथे ते प्रेत पडलेलं आहे, पांढरं वस्त्र त्याच्यावर टाकलेलं आहे. भगवान बाबांनी ते वस्त्र जसं काढलं, माता भगिनीने अश्रूला पुन्हा बाण फोडला. सुदामा म्हणत रडू लागले, अरे शांत बसा, मला बघू तरी द्या. भगवान बाबांनी त्या बाळाची नाडी तपासली, आणि बाबांनी सांगितलं, रडू नका. पाटील वारकरी होते बरं का, वारकरी पाटील असल्यामुळे भगवान बाबांनी पाटलांना सांगितलं, पाण्याचा तांब्या भरून आणा. एक पाण्याचा तांब्या भरून आणला. बाबा पायऱ्या उतरत खाली आले. पाटला वारकरी असल्यामुळे अंगणात तुळस होती, तुळशीचे पानं घेतले, हातावर असे चोळले, आणि मंत्र म्हटला मनामध्ये, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदना मृत्युर्मुक्षीयमामृता. ते शब्द, तो मंत्र बाबांनी म्हटला होता, आमच्या सारख्याने म्हटलं असतं तर जिवंत मेलं असतं. भगवान बाबांचे शब्द होते. अहो शब्द म्हटले ती संजीवनी. बाबांनी थोडक्यात त्या पाण्यामध्ये तो रस टाकला, तो तांब्यावर आणला, आणि त्या बाळाजवळ आले. आल्यानंतर सर्व रडत आहेत. अरे शांत बसा, मला बघू तरी द्या, गोंधळ घालू नका, सर्व शांत बसा, खाली बसा. सर्वांना बसवलं, आणि भगवान बाबा एक एक थेंब तोंडामध्ये टाकतायत पाण्याचे, आणि मुखामध्ये मंत्र चालू आहे, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदना मृत्युर्मुक्षीयमामृता. असं सांगतात.
2-3 वेळा मंत्र म्हटला असेल हो बाबांनी. त्याच वेळी ते 5 वर्षाचं मेलेलं बाळ उठून बसलं. बघता काय माझ्याकडे उठून बसलं. आणि उठून बसल्यानंतर बाबांनी शब्द वापरले होते, बाळा अरे ओठ. आणि उठून बसल्यानंतर नेहमी ते बाळ बाबांच्या ताटात जेवायचं बरं का. नेहमी बाबांच्या ताटात जेवायचं. 4 वर्ष झाले होते, पण आज या वर्षी बाबा आले तर ते मेलेलं आहे. आणि उठल्यानंतर पहिला शब्द बाबा आल्यानंतर आनंद झाला. हात जोडले बाबांना त्या 5 वर्षाच्या बाळाने आणि पहिला मुखातून शब्द निघाला, बाबा मला तुमच्या ताटात जेवायचंय. 5 वर्षाचा बाळ नेहमीप्रमाणे मला तुमच्या ताटात जेवायचंय बाबा. आणि असं सांगतात, हे चमत्कार जेव्हा गावकऱ्यांनी पाहिलं, एकच जयघोष केला, सद्गुरु भगवान बाबा की जय. एकच जयघोष केला. त्याच वेळी सगळं गाव आनंदित झालं. फटाके, ढोल ताशा, सगळीकडे आनंद ही आनंद आहे. आणि त्याच वेळी भगवान बाबांचं सामर्थ्यही कळालं. आणि भविष्यात संतांवर येणारा जो आळ होता तोही बाबांनी तो डागाही पुसला. आणि आज मी एक सांगू का, आज आम्हीही गावोगावी जातो. जेव्हा तो मनुष्य, आम्ही गावोगावी जातो तर आमचं भगवान बाबा म्हणून लोक स्वागत करतात. थोडं पुढे जाऊन सांगू का, जो मनुष्य 5 वर्षाचा असताना जिवंत केला होता ना, लॉकडाऊन पूर्वी, कोरोना पूर्वी, तो व्यक्ती गडावर आला होता. आणि भव्य दिव्य भगवान बाबांच्या त्या पुण्यतिथीच्या उत्सवामध्ये गुरुवारी शास्त्रींचं कीर्तन चालू होतं. चालू कीर्तनात भगवान बाबांनी लोकांना प्रश्न केला होता. तुम्ही विचारताय ना भगवान बाबांनी काय चमत्कार केला, काय केला. त्या व्यक्तीला उभं केलं, सुदामजी उभे राहा. आणि सगळ्या समाजाला सांगितलं, हे बघा हा जिवंत चमत्कार भगवान बाबांनी केलेला तुमच्या समोर उभा आहे. नोही हा सामान्य काही करू शकता संत. आज देवाने जो चमत्कार केला, माझ्या ज्ञानोबांनी जो चमत्कार केला, तो 50 वर्षापूर्वी राष्ट्रसंत भगवान बाबांनी केला. थोडं पुढे जाऊन सांगू, देव आणि संत दोन्ही सारखे आहे. अजून पुढे जाऊ, देवाच्या बाबतीत तुमच्या सगळ्यांच्या पाठांतरातलं वाक्य आहे. नेहमी आपण हरिपाठ म्हणतो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, नाही का. सकाळ सकाळी संध्याकाळी लावलं जातं, देवाची द्वारी उभा क्षणभरी, ऐकतो आपण. आणि त्यातलं एक वाक्य आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. हरी हरी जर मुखाने म्हणाल तर तुमच्या पदरामध्ये एवढं पुण्य पडेल, त्या पुण्याची गणना करता येणार नाही. म्हणजे तुम्ही जर हरी हरी मुखाने म्हटलात तर म्हणणारा पुण्यवान होईल. पण संतांच्या बाबतीत थोडं पुढे आहे. संतांचं जर नाव घेतलं ना, देवाचं नाव घेतलं तर नाम घेणारा पुण्यवान होतो. पण संतांचं नाव घेणारा पुण्यवान होत नाही, पुण्यवंत होतो. पहिलं चरण पुण्यवंत.